आता आपण चाललो आहे गोकर्णला आणि आता 2:30 वाजले आहेत. सो आता जेवायला थांबलो आहे. इथेच एक छोटंसं घरगुती हॉटेल दिसलं, सो इथे जेवायला थांबलो. याना केव्समधून आपण निघालो आहे आणि याना केव्स टू पुन्हा गोकर्णा पॅराडाईज बीच मे बी 43 किलोमीटरचं अंतर आहे. सो आम्ही एक 20 किलोमीटर पुढे आलो आहे आणि मध्येच आता पुन्हा 25 किलोमीटर पुढे काही नाही आहे जेवायला. सो मध्ये एक थांबलो आहे. ऑथेंटिकच आहे. मच्छी प्लेट आणि चिकन चिल्ली, म्हणजे चिल्ली म्हणजे चायनीज चिल्ली नाही, यांच्या इकडची कोणती तरी चिल्ली आणि कबाब, तो पण चायनीज नाही आहे, यांच्या इकडचाच आयटम आहे. असं ऑर्डर केले, त्याच्यासाठी जरा वेळ लागतो. तोपर्यंत आपलं चाललं आहे टाईमपास. भूक लागले जोराची आणि पोरांना झोपा खूप आल्या. काल मला वाटतं परवा रात्री जे झोपलेत, काल रात्री तर काहीच झोप नाही झाली. सो आता जेवू. कोणता पीस आहे? बांगडा. आता एक खाली प्लेट देतो ಅಣ್ಣ ಇವ್ರಿಗೆ ಚಿಕನ್ ಸಾರು ಕೊಡ್ತೀವಿ. ಮೀನು ಸಾರು ಅಲ್ಲ, ಮೀನು ಸಾಂಬಾರು ಬೇಕಾದ್ರೆ ತಗೊಂಡಿಲ್ಲ. ಚಿಕನ್ ಸಾಂಬಾರು मित्रांनो गोकर्णमधलं आपलं फर्स्ट जेवण. सो ते आपलं आलं आहे. राईस आहे, ही लोकल भाजी आहे, इकडे चिकन चिल्ली, दॅन फिश आहे, फिश करी अँड इथे चिकन चिल्ली. असं बघूया कसं जेवण आहे. इकडे जेवण तर छान आहे. लोकल टेस्ट आहे फूडची आणि लोकल टाईपचं बनवलं आहे. आता आम्ही पॅराडाईज बीचला जातो. बघा तुम्ही. सो मित्रांनो आपण ऑटोने इथपर्यंत आलो आणि आता इथून आपल्याला 30 मिनिटची हाईक करायची आहे पॅराडाईज बीचला. आणि तिथे आपण बघू रूम अवेलेबल आहेत का. जर अवेलेबल असेल तिथे स्टे करू, वरील आपल्याला परत जावं लागेल. बेलकन बीच हा रस्ता पॅराडाईज बीचला असा रस्ता सुंदर आहे.
नारळाच्या नारळ पाण्याची टेस्ट मस्त आहे. मलाही मित्रांनो चालत चालत आलो आहे. अर्धा तास नाही बोलू शकत, 20 मिनिटाच्या अंतरावर आहे हे बीच. आणि फायनली आपण पोचलो आहे. इथून पाणी दिसतंय मस्त, समुद्र. आपण पोहोचला बीचवर. बीच व्ह्यू सो मित्रांनो, आपण पॅराडाईज बीचवरून इकडून आलो. आपल्याला काही टेंट भेटला नाही रात्रीच्या स्टेसाठी. सो आता पुढे इथून पुढचा जो बीच लागेल आपल्याला झालं आहे. आम्हाला पण आयडिया नाही कुठला बीच लागणार आहे, बट ट्रेक करत चाललो आहे. सो जिथे पण आपल्याला टेंटची सुविधा भेटेल तिथे आपण स्टे करूया. सो इथून इकडे सूर्यास्त होतोय. सूर्यास्त होतानाचा नजारा. ॲक्च्युली आम्ही विचार केला होता पॅराडाईजला आम्हाला टेंट भेटेल स्टे करायला, पण काही भेटला नाही. बट हा समोरचा व्ह्यू एक नंबर व्ह्यू दिसतोय. सो मित्रांनो, ट्रेक करत आपण फॅमिली मून बीच आहे तिथे आलं. आणि आता इथे बघू स्टेचं काय भेटतं ऑप्शन. सो मित्रांनो, फुल मून बीच जो आहे तिथून आता आम्ही ओम बीचला चाललो आहे. सो अंधार पडत आला आहे. सो इथून साधारण 20 मिनटं लागेल. 20 मिनटाचा ट्रेक करत आपण पोहोचू तिथे. इकडून दिसणारा व्ह्यू बघा मित्रांनो. सो ओम बीचला तर नाही, मध्येच हा व्ह्यू पॉईंट लागतो. इकडे सूर्यास्त झाला आहे आता. सो चला बघू अजून किती वेळ लागतो पोचायला. आकाशात जो भारी कलर आला आहे, खूप सुंदर असा कलर आला आहे, मस्त वाटतं.
सो मित्रांनो आपण ओम बीचला जवळजवळ पोचलो आहे. हे समोर दिसतंय ते ओम बीच आहे. लाईट्स वगैरे दिसत आहेत. अजून जवळपास 15 मिनटं लागतील. थोड्या जंगलातून शोधत तो आपल्या गोव्याला कसं तो बडे डब्ल्यू तसा आमचा सीन झाला. बडा डब्ल्यू शोधतो. बडा ओम आमच्या डोळ्यासमोर आहे पण खूप जंगलातून आलं आहे. मिळालं आहे फायनली. बघू आता जाऊ तिकडे. सो मित्रांनो आपल्याला रूम भेटला इथे. सो त्याच्यात बाहेर आपल्याला रूम भेटले. 2000मध्ये 1 रूम भेटले. सो आता इथे आता समोरच कॅफे आहे. सो तिकडे चालतं आहे. ह्या साईडला समोरच कुंडले बीच आहे आणि बाजूलाच कॅफे आहे. सो तिथे आता थोडं जेवण करतो आहे आणि बघू कसं एन्जॉय करायला भेटतं. अगदी बीचच्या जवळ आहे. बाहेर आलो की डायरेक्ट बीच. असा टेंट लावायचा बघा समोर. महागणपती टेम्पलच्या इथे. सो